त्यांच्यासाठी. संजय सरांनी इथे खूप छान अँकरिंग केली आहे. सर तुम्ही ऑलरेडी हेअर स्टायलिस्ट आहात, तुमचं सलॉन आहे, कशाला आमच्या जॉबवरती तुम्ही हे करता? असं ऑलराऊंडर आहे पूर्णपणे. आणि आता मी माईंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त करावं. 2 शब्द म्हणजे त्याच्या मागचे 0 मी लावलेले नाहीये, 2 म्हणतोय, पण 200 2000 किती पण शब्द तुम्ही बोलू शकता. हॅलो, यांना मी शब्द पाहिजे. माझे शब्द तर आज फार गळ्या पण नाही. MBA BPA असोसिएशन आयोजित हा स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला मला रवींद्रने बोलावला. सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन. सर्व आदरणीय मान्यवर लीना खांडेकर, रवींद्रने मला ओढून आणलं. रवींद्राच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या कष्टाला सलाम करतो बेटा. कारण तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही आला पाहिजे. ही कलासुद्धा अवगत करायला खूप खूप कष्ट घ्यावे लागतात, सोपं नाही आहे. म्हणून आताच पोरांनी विचारलं पुरस्कार घेणाऱ्या पोरीला की तुला रडायला येतं का? खरं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एक लक्षात ठेवा बेटा, अश्रू आनंदाचे पण असतात आणि दुःखाचे पण असतात. आणि हे लक्षात ठेवा की आसवाची चव खारट असते, खारट. आसवाची चव गोड नसते बेटा. त्यामुळे हे खारट असतो, जो पचवतो तो मोठा होतो. म्हणून एक लक्षात ठेवा बाळ, जगावेगळा बसा तुम्ही चालवत आहे तो चालवत राहा. आणि एक लक्षात घ्या की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. या रस्त्याने चालायचं असेल, या रस्त्याने चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. काट्याने सुद्धा तुम्हाला वेलकम म्हटलं पाहिजे माझ्या बाळ. कारण आजकाल कोणी कोणाचं नसतं. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. तुमच्यातलं दिल जागं करा बेटा. तुमचं दिल पॉवरफुल असू द्या. तुमच्या दिलाच्या सावली सर्व इकडलं तिकडलं गोळा करा. हे समृद्ध व्हा, कंजिस्टेड असू नका. आणि एक लक्षात ठेवा, कुणाची वाट बघू नका बेटा. जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. कफन जळू द्या, तुम्ही दफन होऊ नका लेकरांनो. कफन जळू द्या, तुम्ही दफन होऊ नका बेटा. आणि कुणाची वाट बघू नका. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, जनाजे यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. कुणाची वाट बघता आहे. म्हणून जगल्यानंतर हे कळतं. जेव्हा मी 22 देशात जाऊन आले, फॉरेन रिटर्न 9 वारी. मी तर परदेशात गेले नाही की माझ्याकडे पाहिलं की आपल्या देशातले लोक जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, 9 वारी बेस्ट. आज 9 वारी तुमच्यात मिक्सअप झाली रे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जगा पण पुढे मागे वळून बघा, त्याची गरज आहे बाळ. तुम्ही आता संघर्षातून भुकेतून पुढे आला. खूप अंधार तुम्ही पाहिला रे, पण आता तुम्ही अंधार शोधायला लागा दुसऱ्यांचा. आता तुम्ही शोधायला लागा बेटा. असे कष्ट कोणाजवळ आहेत का? कोणी अजूनही त्या रस्त्याने चाललेला आहे का? जखमी आहे का? बेटा मी जखमी होते म्हणून मला हे करता आलं रे. माझा खरा परिचय सुंदरताई सपकाळांचा. आज मी माहीत झाले. माझा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई. मी रेल्वेत भीक मागायची आणि मला भिक्षा मिळाली की मी भिकाऱ्यांना खायला द्यायची. मी भिकाऱ्यांना खायला दिलं, भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं आणि मी मोठी झाले रे. 1000 लेकरांची माय, 282 जावई, 49 मुलांची सासू, 750 पुरस्काराची मानकरी, फॉरेन रिटर्न 9 वारी. क्या हमारे भी कॉलर टाइट है रे आज. म्हणून एक लक्षात ठेवा की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूँ मैं कोई बात नहीं,
लकीर की फकीर हूँ मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नाही. म्हणून नाही काय होता, तर इज्जतदार नक्की व्हा बेटा. तुम्ही कष्ट केल्याशिवाय दिवस उगवत नाही आयुष्याचा. आणि तुम्हाला सगळे काही चांगलंच म्हणतील असं नाही, शिव्यासुद्धा गोव्या माना, तर तुम्ही पुढे जाल, नाही तर काही खरं नाही काय. म्हणून एक लक्षात ठेवा, माई कुठून कुठे आले रे, तुम्ही चालू शकता. घेतलेला वसा टाकू नका, ध्येय फेकू नका बेटा, रुजवायला शिका, रुजवायला शिका. माझं लग्न झालं तेव्हा मी 10 वर्षाचे होते, माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतो मोठ्याच्या मोठे. मी काय माझी पण जिंदगी आहे. मी जगायला नांदायला गेले तेव्हा 10 वर्ष म्हणजे 11 वर्षाचे होते. माझे पती मला फार ताप द्यायचे, म्हणजे मला वाचायला खूप आवडायचं. मी अडाणी आहे, हाफ टाईम 4थी पास. मला वाचायला फार आवडायचं बेटा, पण मी वाण सामानाची कागद वाचायला लागले, पुस्तकं मिळायची नाही ना. वाण सामानाची कागद वाचायला लागली, माझ्या पतीला फार राग यायचा. त्यांना वाटायचं मी नवरा असून मला वाचता येत नाही, बायको असून वाचता येतो, नवऱ्याशिवायचा अपमान आहे. त्यांनी मारू नये म्हणून मला, मी कितीतरी कवितेचे कागद त्यावेळेस चावून खाल्ले बेटा. तेव्हा मी कागद चावून खाल्ले कवितेचे, ते आता उगवायला लागले रे एकामेकाचा विषय बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, अरे बहिणाबाईच्या 4 ओळी आहेत बहिणाबाईच्या, ज्या मी तेव्हा कागदावर वाचून खाल्ल्या, की गरिबाच्या दिव्यात तेल नसतं बेटा. तुम्ही पण गरिबी पाहिली आहे बरं, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही आला तुम्ही. म्हणून गरिबाच्या दिव्यात तेल नसताना तेल टाकलं तर उंदीर वाद धूप पळते, त्याचं नाव गरिबी असते बेटा. शाळेतनं गेलेली बहिणाबाई सांगते, हे अरे नाही दिव्यामध्ये तेल, त्याचं नाव गरिबी. नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उन्नरान वात, त्याचं नाव गरिबी रे. वात केली चिंदुकाची, तेल दिव्यात पडलं, सापडेना आग पेटी भोड इथं हे अडलं. आग पेटीच नाही, गरिबी. सापडली आग पेटी, आग्या बेताळाची लेक, आली आली हाती काडी, नाड नवसाची एक. काडी एकच आहे. शिलगली आग काडी, ज्योत पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून गेली. शेवटी अंधार. बेटा बाहेरचे दिवे दिसतात रे, तुम्ही आतून पेटायला शिका बेटा. काळीच पेटलं पाहिजे. आपला उजेड आपण निर्माण करायला शिका बा. बाहेरचे दिवे दिसतात, आतून उजेड निर्माण करा, तर तुम्ही टिकाल, नाहीतर काही खरं नाही माझ्या बाळ. समर्थ व्हायला शिका. माझ्याजवळ तर कोणीही नव्हतं. मी रेल्वेत भीक मागायची, रात्री मी स्टेशनवर असायची, मला घर पण नव्हतं. तर मी इतकं लांब कशी आले मला प्रश्न पडतो. आणि मी भिकाऱ्यांना खाऊ घातले की भिकारी मला माझ्या अवतीभोवती झोपायचे. आणि व्हायचं का नाही का, अध्यानमध्यान रात्री सगळे भिकारी झोपायचे आणि मला झोपच यायचे नाही. ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे, मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपू द्यायचं नाही ना. रात्री मला प्रश्न पडायचा, आप क्या होगा सिंधुताई सब काय, भिकारी सो काय. मला भीती वाटायची. आता जर मला 4 माणसाने उचलून नेलं, 20 वर्षाची मी 10 दिवसाचं बाळ, जन्मालेल्या बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं होतं. माझ्या पिक्चरमध्ये 4 दगड मारले आणि मी रिअल 16 दगडाने नाळ तोडले होता. त्या दिवशी मला कळालं नाळाचं आणि बाळाचं किती घट्ट नातं असतं. आणि रात्री भिकारी झोपली की मला भीती वाटायची रे. मग मी काय करायची, जिथे गाव आहे तिथे स्मशान आहे, आणि जिथे स्मशान आहे तिथे स्टेशन पण आहे शेजारी. मग मी रात्री भीती वाटते म्हणून स्मशानात जायची, कारण मला माहीत होतं मेल्याशिवाय कुणी स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कुणीच येत नाही. आणि जर मला कोणी पाहिलं ना तर बोंबलतच पडायचं, भूत भूत म्हणून. अरे ओरिजिनल भूत तर मीच असायचं ना. तो जिंदाबाद स्मशान आपला बाप का घर. स्मशानात राहणारी बेटा. एक दिवस मी स्मशानात बसले होते. वाईट किती वस्तुस्थिती होऊ द्या, तुमच्यावर संकट येऊ द्या, ढळू नका, परू नका, मरू नका बेटा, जगायला शिका. एक दिवस मी प्रेत जळत होतं आणि मी रडत होते. माझजवळ काही नाही, माझजवळ काही नाही, मला कुणीही पण नाही, मला मरायचं आहे, मला मरायचं आहे. विट्ट आला होता जगण्याचा. आणि इतक्यात माझ्या लक्षात आलं, अध्यानमध्यान रात्री कुणीतरी टाकलेलं पीठ माझ्याकडे उडत येत होतं हवेने. आणि माझ्या लक्षात आलं भूक प्रचंड लागलेली, दगड चावून खावंसं वाटत होतं. दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं बाळ. मग माझ्या मनात विचार आला, अरे हे पीठ आहे कोणीतरी टाकलेलं आहे, काहीतरी करू शकतो, पण करू काय, जवळ काही नाही ना. मग मी काय केलं, झाडावर चढून पानं तोडले. मला झाडाबिडावर चढता येतं बरं का, मी जंगली जनावरच आहे. मी झाडावर चढून झाडाचे पानं तोडले, त्यावर पीठ टाकलं, एका फुटक्या मडक्यात पाणी होतं ते भिजवलं. पर्याय शोधा बेटा. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी बांधली. हे दृश्य सिनेमात सुद्धा दाखवलं.
जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली आणि कडा 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 ते मीठ फुटत होतं, पेटावं म्हणून मीठ टाकतात, कडा मीठ. आणि मी भाकरी भाजत होती, भाकरी भाजली, कटाकट्टा तोडून खाल्ली. त्याच भूक वाईट आहे, माणूस वाईट नाही, त्याच मडक्यात उरलेलं पाणी पिलंय. आणि माझ्या लक्षात आलं की अरे दररोज मी या स्मशानात राहते, दररोज मी इथेच येते, मला भीती वाटत नव्हती, आज मला भीती वाटते. ज्या दिवशी मी भाकरी खाल्ली त्या दिवशी मला खूप भीती वाटत होती. मला असं वाटत होतं हे ओरडणारे पक्षी मला विचारतायत, मेलेल्यांचं खायचा अधिकार आमचा, तो अजून मेली नाहीस, कायदा भंग केला तू. आणि वाऱ्याने झाडं हलायचे ना तर वाटायचं हे भूताने दात खाल्ल्यासारखं वाटतं, मला भीती दाखवत आहे. त्या दिवशी बेटा मी रडत होते जोरजोरात, मला कुणी नाही, मला कुणी नाही, मजदूर काय पण नाही, मला मरायचं आहे. अंदर से आवाज आहे बेटा, गलती कर रही सिंधुताई, मरना चाहती है सिंधुताई, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती, जब सरेंगे तब मरेंगे ऐसा तय कर और मरने वाले के लिए गिना सीख. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल जा. मी मेलेच नाही आणि मरणाऱ्यांसाठी जगायला लागले. हजारोंची माय झाले, 282 जावाई आले, 49 सुनांची सासू, 750 पुरस्काराची मानकरी, देशाचे 4 राष्ट्रपती सन्मानित आहे मी. परवाला तैवानच्या राष्ट्रपतीने माझा सत्कार केला. आणि अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे बेटा, तुम्ही एवढं चांगलं काम करता, घरामध्ये कधी कधी क्लासेस होतात, भांडणं पण होतात, नवरा कधी कधी क्रॉस पण करतो, सगळे नवरे समजून घेणारे नसतात रे. त्यावेळेस एक करा बेटा, तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. जर नवरा भांडत असेल काही कारण नसताना तर एक करा, पोरींनो, सगळ्या पोरींनो, फक्त त्याला भांडू द्या, तुम्ही त्याच्यासमोर टाईट उभं राहा, आवाज करायचा नाही. ते एकटं किती भांडणार आहे ते जरासं भांडतं आणि थांबतं, नंतर त्याच्या जवळ जा, त्याचा हात हातात घेऊन त्यालाच विचारा आतापर्यंत बोंबलत होतं ते खोटं होतं की नाही. अरे भांडणं संपलं ना बाबा, भांडणं संपलं ना. म्हणून बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. नवऱ्याने कधीतरी बायकोला म्हणावं, अशा कर्तबगार बायाला तर नवऱ्याने नक्की जपलं पाहिजे. त्याने फक्त एवढंच म्हणावं, थकलीस का ग, 12 रेडाची बोल येते, काय ताकद येते रे एक शब्दाने. म्हणून नवऱ्याने फक्त म्हणावं बेटा. पोरांनो, तुम्हाला पण सांगते, पोरांच्या बापांनो, कधीतरी बायकोला म्हणत जा, थकलीस का ग, एकच शब्द. आणि त्याच्या अगोदर एक प्रयोग करा, काही कारण नाही तरी पण तिला म्हणा, 1 कप चहा देऊ का ग, देऊ नका, फक्त म्हणा, द्यायचं नाही अजिबात, फक्त म्हणायचं 1 कप चहा देऊ का ग तुला. अरे ती इतकी येडीबाई आहे ना, ती पटकन उठेल, तुम्हाला एकावर 1-2 कप चहा देईल. प्रयोग तर करा. आणि अजून एक करा बेटा, ह्या पोरी रात्रंदिवस कामं करतात रे, धडपडतात, किती जणांपर्यंत पोचतात रे. पोरांनो, पोरांच्या बापांनो, कार्यकर्त्यांनो, कधीतरी बायकोला म्हणा, अरे तुम्हाला माहिती नसते घरी काय काय होतं. ती नोकरी पण करते, धुणं भांडे पण करते, ऑफिसमध्ये पण जाते, आणि येताना रिकाम्या हाताने येत नाही रे. ती पहिले भाजीवालीशी भांडते, कांदा टाक, मुळा घसरला, टमाटर टाकलं नाही, बटाटो तिकडे गेलं, भांडून भांडून ती घरी भाजी आणते, स्वयंपाक करते, तुमची वाट बघते. सगळ्या कामामध्ये एक स्वयंपाक पण काम असते. तुम्ही घरी गेल्यानंतर काही करू नका बेटा, तिला फक्त म्हणा, काय आजची भाजी टॉप झाली गे, अरे काय आनंद होईल तिला माहिती आहे, उद्याची भाजी एकदम क्लास. फक्त एवढाच प्रयोग करा, काय भाजी ग आजची ग, खरं काय भाजी बेस्ट ग, एवढंच म्हणा, ती तुमच्या समोर येईल आणि खरं आनंदाने भरून जाईल रे. मी परवाला भाषणात सांगितलं, म्हणाणारे कधीतरी, काय भाजी टॉप ग, काय बेस्ट भाजी ग. बेटा एकाने केलं ना, प्रयोग केला एकाने, रवींद्र आजच प्रयोग कर. बायको वाढायला लागली आणि त्याने प्रयोग केला, मी सांगितल्याप्रमाणे, काय आजची भाजी ग, टॉपची भाजी ग, काय बेस्ट भाजी. बायको लाटणं घेऊन समोर आली, म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाटते, कधी चांगली म्हटली नाही, आज शेजारणीची भाजी दिली तर एवढी चांगली लागली. प्रयोग फसतो, संभल के विचार करून प्रयोग करा रे, म्हणजे बरं असतं बेटा. म्हणून माझ्या बाळानो, चालत राहा, मागे वळून पहा बेटा. आणि अजूनही करा बेटा, कावळ्याने चिमण्या नुसतं उडतात, झेप घेणारी अवलाद गरुडाची असते रे. तुम्ही गरुडासारखं उंच उंच उडा, तुमच्या पंखाच्या सावलीत सुख विसावू द्या, एवढीच विनंती करते.
4 शब्द संबोध बेटा. जय हिंद, जय भारत. नमस्कार. आणि आता मी विनंती करतो लीना खांडेकर मॅडम यांचं की त्यांनी प्लीज वरती यावं. आणि यांनी खूप 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 जास्त MBA टीम मधल्या आहेत आणि त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे हा कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित करण्यासाठी. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं एकदा स्वागत करूया. आणि माईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं फेलिसिटेशन करावं. आणि मी रुपाली क्षीरसागर मॅम यांना सुद्धा बोलवू इच्छितो स्टेजवर. त्यांनी